नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक वाक्य जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी उच्चारलं, तेच वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चारलं आणि या वाक्यावरती आता गदारोळ चालू आहे. ते वाक्य असं आहे, बटेंगे तो कटेंगे. आणि दुसरं वाक्य आहे, एक है तो सेफ है. पण बटेंगे तो कटेंगे या वाक्यावरती चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. बघा, निवडणुकीमध्ये मतांची विभागणी जर झाली तर त्याचे दुष्परिणाम होतील आणि आपल्याला पराभव पत्करावा लागेल, हा त्याचा गर्भितार्थ. त्यातही हिंदू मताची विभागणी होऊ देऊ नका, हा थेट संदेश आदित्यनाथ योगींनी दिला आणि तेच वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चारलं. आता बघा, ह्या दोन्ही वाक्याचं समर्थन केलं ते देवेंद्र फडणवीस त्यांनी हा मुद्दा लावून धरला. अनेक सभांमध्ये त्याचा पुनरुच्चार केला. याच्यावरती टीका कोणी केली? काँग्रेसने स्वाभाविक. वडेट्टीवारांनी टीका केली, नाना पटोलेंनी टीका केली, शरद पवारांनी टीका केली. त्यांची टीका ही स्वाभाविक आहे, पण टीका कुठून झाली? चक्क पंकजा मुंडे, ज्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत, आत्ताच नव्याने राज्यपाल नियुक्त त्या आमदार झाल्यात आणि त्या काय म्हणतायत? मी केवळ त्या पक्षाची आहे म्हणून मी ते स्वीकारेन असं नाही. बटेंगे तो कटेंगे ही आख्यायिका आहे, असं त्यांचं वाक्य आहे. आता पुन्हा मी पक्षाच्या धोरणाशी सहमत नाही असं मी म्हटलं नाही, असा एक त्यांचा खुलासा येतो आहे. पण एक तर पक्षाचे जे ध्येय धोरणं आहेत ते पक्षाचं काम करणाऱ्यांना बांधील आहेत. तुम्हाला तुमच्या पक्षांचे विचार हे मान्य असलेच पाहिजेत. जर तुम्ही पक्षात काम करत असाल, पक्षाचे सदस्य असाल, यात तर त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रीय स्तरावरचे आहेत आणि ते हे असं विधान करतात. आता अजितदादांनी सांगितलं की नाही, उत्तरेमध्ये कदाचित त्यांच्या राज्यात ते चालत असेल, फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये हे चालत नाही. देवेंद्र फडणवीसने यावर प्रतिक्रिया दिली, धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांच्या सोबत अजितदादा होते आणि त्यांना हिंदुत्वाला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षता असा अर्थ काढणारी जी मंडळी होती, त्या पार्श्वभूमीवर कदाचित अजितदादांचं असं म्हणणं आहे असेल, असं त्यांनी शक्यता व्यक्त केली. पण पंकजा मुंडे असं म्हणाल्या, याच्यावरती काही देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत. अजितदादांचं समजू शकतो, कारण अजितदादा अजून इकडे फिट बसायचेत. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे बसलेत, अजितदादा अजून चाचपडतच आहेत. नेमकी धोरणं काय ठेवली पाहिजेत हे लक्षातच येत नाहीत, कारण आपल्याला मलिकांच्या विषयामधून भाजप आणि अजितदादांच्या पक्षामधले जे डिफरन्सेस आहेत ते समोर आले ना. आता याही विषयामध्ये त्यांना असं वाटतं की या विधानामुळे आपल्याकडची जी काही मुस्लिम मतं आहेत, ती मुस्लिम मतं आपल्यापासून बाजूला जातील. भाजपवाल्यांना क्लिअर आहे, त्यांची भूमिका ओके आहे. एकनाथ शिंदेना क्लिअर आहे. आता ह्या सगळ्यांचं जरी क्लिअर असलं तरी पंकजा मुंडेंना असं काय झालं की त्यांनी हे विधान केलं, की त्यांना असं वाटतंय का की या विधानामुळे आपला एक वेगळा चेहरा, आपली एक वेगळी प्रतिमा तयार होईल, तर ते एका वेगळ्याच वातावरणात वावरत असाव्यात. एक तर मुळात त्यांनी तातडीने या संबंधातला खुलासा करायला पाहिजे. जर त्यांच्यावरती एका वर्तमानपत्राला मुलाखत देत असताना त्यांनी असं विधान केलं, हे सगळ्या माध्यमामध्ये येत आहे, तर त्यामुळं तातडीने त्यांनी खुलासा करायला पाहिजे. आणि जर खुलासा केला नाही तर त्या या मतावरती ठाम आहेत असा मेसेज जाईल आणि थेट
पक्षाच्या अखिल भारतीय धोरणाच्या विरोधात त्यांचं हे म्हणणं आहे. मी केवळ त्या पक्षाचे आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी मान्य करेल असं नाही, असं जर त्यांचं विधान असेल तर ते चिंताजनक आहे. म्हणजे वैचारिक बांधिलकीच त्यांना मान्य नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. काय झालंय, असं जे राजकीय पक्षामध्ये जे गोंधळ सुरू आहे ना, विचाराचा गोंधळ, तिथे गडबड आहे. आणि आयतं कोलीत विरोधी पक्षांच्या हाती दिलं गेलं. सुप्रिया सुळे म्हणाला की भाजपात उभी फूट आहे. देवेंद्र फडणवीसांचं एक म्हणणं आहे तर पंकजा मुंडेंचं वेगळं म्हणणं आहे. आता काय झालंय, ही जी भरती झाली ना वेगवेगळ्या पक्षातली, आणि त्यातून ही गडबड आहे. पण पंकजा मुंडे यांच्यात तर घरातच जन्म झाला ना. तिचे मामा, तिचे वडील हे लहानपणापासून काम करत होते ना. मग ज्या विचारधारेमध्ये आपण आहोत ती विचारधारा नीट समजून घेतली पाहिजे ना. आणि ती जर विचारधारा पूर्णपणे मान्य नसेल मग कशासाठी पक्षाचं काम करता तुम्ही? तुम्हाला मान्य नसेल बाजूला व्हा. पक्षात राहून तुम्ही या पद्धतीचं जर स्टेटमेंट करत असाल तर ते सर्वांनाच अडचणीचं आणणारं आहे. आणि ऐन निवडणुकीच्या काळात जेव्हा भूमिका ठरतात, जेव्हा मतदार तुमच्याकडनं अपेक्षा करतो, त्यावेळेला जर वेगळी भूमिका येत असेल तर ती मात्र निश्चितच चिंताजनक आहे. कोणीतरी त्यांच्या वाक्य तोंडी घातलंय, ते जे काही म्हणलेच नाही त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत, असं असेल तर त्यांचा तातडीचा सविस्तर खुलासा अपेक्षित आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.